नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, 1 एप्रिल पासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था तेजीने विकसित होईल असा अंदाज आहे। येत्या आर्थिक वर्षाच्या भारताच्या जीडीपीचा वाढीचा दर हा 6.5% राहील असा अंदाज वर्तवण्यात आलाय। याशिवाय मान्सून देखील चांगला राहणार असल्याची शक्यता असल्याने महागाईपासून दिलासा मिळण्याचा अंदाज असून खाद्यपदार्थांच्या किमतींमध्ये घट होण्याची शक्यता आहे। क्रिसिलने भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भामध्ये एक रिपोर्ट जारी केलाय। त्या रिपोर्टनुसार खाजगी उत्पादन आणि पुरवठ्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। शेती उत्पादनांमध्ये वाढ झाल्याने खाद्यपदार्थांच्या महागाईमध्ये घट होण्याचा अंदाज आहे। यामुळे मागणी आणि पुरवठ्यामध्ये वाढ होण्याचा अंदाज आहे। खाद्यपदार्थांच्या बाबतीची महागाई कमी असल्याने लोकांकडे खर्चासाठी पैसे उपलब्ध राहतील। या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की 2025-26 मध्ये प्राप्तिकराची सूट जी 12 लाखांपर्यंत केल्याने अजून मागणी वाढेल आणि याशिवाय भारतीय रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर करताना मोठा निर्णय घेतला होता। पतधोरण जाहीर करताना आरबीआयने रेपो रेट 6.25% वरती आणलेला आहे। यामुळे बाजारामध्ये मागणी वाढण्याची देखील दाट शक्यता आहे। आरबीआयने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये रेपो रेटमध्ये 50 ते 75 बेसिस पॉइंटची कपात केली जाऊ शकते अशी अपेक्षा आता वर्तवण्यात येते। अधिकृत आकड्यांनुसार असं सांगण्यात आलंय की 2024-25 मध्ये जीडीपीचा वाढीचा दर हा 6.5% राहील असा अंदाज आहे। तर गेल्या वर्षीच्या जीडीपीचा विकास हा 9.2% कमी आहे। त्यानंतर विकास दर आर्थिक वर्ष 2011 आणि 2020 मध्ये कोरोना महामारीपूर्वी दशकाची सरासरी 6.5% एवढीच राहिलेली आहे। तर भारताच्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचा दर्जा कायम राखण्यास याची मदत होणार आहे। चालू आर्थिक वर्षामध्ये चौथ्या तिमाहीमध्ये जीडीपीचा वाढीचा दर हा 7.6% राहण्याचा अंदाज आहे। यामुळे चालू आर्थिक वर्षामध्ये जीडीपी वाढीचा दर हा 6.5% एवढा राहील। तर चालू आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीतील जीडीपी वाढीचा दर हा 6.2% राहिलेला आहे, जो दुसऱ्या तिमाहीच्या जीडीपी वाढीच्या दराच्या म्हणजेच 5.6% पेक्षा जास्त आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने भारताच्या जीडीपीचा वाढीचा जो दर आहे तो चांगला राहणार असल्याची शक्यता आरबीआय आणि क्रिसिल यांच्याकडून वर्तवण्यात आली। तर मग आता येणाऱ्या काळामध्ये जे काही आकडे आरबीआय कडून रिलीज केले जातील त्यामध्ये आणि आरबीआय कोणकोणत्या स्टेप्स घेतं त्यामध्ये पाहणं जास्त गरजेचं आहे की हे आकडे खरंच अचीव होऊ शकतात का। जर असं झालं तर नक्कीच स्टॉक मार्केटसाठी ती एक चांगली गोष्ट असेल आणि नक्कीच कंपन्यांचे अर्निंग्स म्हणजेच उत्पन्न वाढीला याची मदत होईल आणि त्या तुलनेनं शेअर प्राइस देखील वाढायला मदत होईल। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।